Hello student, welcome in a Sahaj Shiksha YouTube channel. So student, today we are going to take 7th standard. Subject is a science. In that chapter number first, the living world adaptations and classifications. So this chapter is already completed in your school. So we have to take the complete exercise of this chapter. Before that, if you are new to this channel, subscribe this channel, and if you like the video, please press the like button. Question first, find my match. A group and B group. So A group मध्ये दिलेला आहे लोटस, ॲलो, खसखटा, वेनस, फ्लायट्रॅप. बी ग्रुप मध्ये दिलेला आहे फ्लावर अँड लीव्स अट्रॅक्ट इन्सेक्ट्स, hosturial roots for absorption of food, adapted to live in a desert and adapted to live in a water. आणि हे आहे याचा आन्सर. लोटस म्हणजेच कमळ, जे की ॲडॅप्टेड टू लिव्ह इन अ वॉटर, पाण्यामध्ये राहण्यासाठी ते योग्य आहे. ॲलो ॲडॅप्टेड टू लिव्ह इन अ डेझर्ट, म्हणजेच ॲलोवेरा हे कुठं आहे, डेझर्ट म्हणजे वाळवंटी प्रदेशामध्ये राहण्यासाठी ते पोषक आहे. खसखटा hosturial roots for adaptation of food, and Venus flytrap, flower and leaves attract insects. तर हे झाले याच्या योग्य त्या जोड्या आपल्याला लावून झालेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड बघूयात आपण. रीड द पॅराग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर त्यांनी एक आपल्याला पॅराग्राफ दिलेला आहे, तो आपल्याला व्यवस्थित रीड करायचा आहे, त्याच्यावरचे क्वेश्चन्सचे आन्सर द्यायचे आहेत. सो दिस इज अ पॅराग्राफ. I am a penguin. I live in a polar region covered by snow. My abdomen is white. माझे पोट पांढऱ्या कलरचे आहे. My skin is thick with a layer of fat underneath. My body is a spindle shaped. म्हणजे स्पिंडल शेप मध्ये माझे शरीर आहे. My wings are small. माझे पंख छोटे आहेत. My toes are webbed. We live in a फ्लॉक्स. ओके, तर हा त्यांनी दिलेला पॅराग्राफ आहे. सी याच्यावरचे काय क्वेश्चन विचारला आहे. क्वेश्चन ए, वाय इज माय स्किन व्हाईट अँड थिक अँड वाय इज देअर अ थिक लेअर ऑफ फॅट अंडरनीथ. तर चला बघूत याचं उत्तर. व्हाईट स्किन कलर्ड camouflage with the snow, so penguins cannot be easily spotted and they get protected from enemies. तर त्याच्या शत्रूपासून त्याचं संरक्षण व्हावं, बर्फामध्ये पांढऱ्या कलरमध्ये तो दिसून येऊ नये याच्यासाठी त्याची स्किन व्हाईट कलरची आहे. थिक स्किन अँड थिक लेअर ऑफ फॅट अंडरनीथ गिव्स देम प्रोटेक्शन फ्रॉम सेव्हरल कोल्ड. तर त्याची जी चामडी आहे ही कशी आहे, जाड आहे. तर ती का आहे, तर तिथे जो बर्फ आहे, तिथे जी थंड वातावरण आहे त्याच्यापासून त्याचं संरक्षण व्हावं यासाठी त्याची स्किन कशी आहे, थिक आहे. नेक्स्ट बी क्वेश्चन, वाय डू वी लिव्ह इन अ फ्लॉक्स स्टिकिंग क्लोज टू इच अदर. तर आम्ही सगळे एकत्र का असतो. Penguins live in a flock sticking close to each other because sticking close to each other reduces the relative area, so there is a least loss of heat and they get protection from cold. तर तिथे खूप थंडी असते आणि तिथे त्यांचं प्रोटेक्शन व्हावं यासाठी तसे ते असतात, तसे ते राहतात. Then C question, which geographical region do I inhabit and why. तर आपण याचं पहिल्या वाक्यामध्येच उत्तर बघितलेलं आहे. पेग्विन्स इनहॅबिटेड अटलांटिका रिजन, म्हणजेच इथं त्यांनी काय दिलेलं आहे, पोलर रिजन दिलेलं आहे. सी हिअर इज द पोलर. अटलांटिका इज सराउंडेड बाय ओशन. क्लायमेट इज अ कोल्डर, ड्रायर अँड विंडर. इट डज नॉट हॅव ह्युमन पॉप्युलेशन. तर तिथं कुठल्याही प्रकारची लोकसंख्या जास्त नाही. दिस क्लायमेट इज सुटेबल फॉर पेग्विन्स, सो दे इनहॅबिट अटलांटिका. डी क्वेश्चन, विच अडॅप्शन्स शुड यू हॅव टू एनेबल
you to live permanently in a polar region, and why? So the answer, I should be warm-blooded animal. This should allow me to permanently live in a polar region. My body has to be covered with thick fur or scale so that loss of heat will be very less and I can survive in a severe cold. Now it's a third question. Who is a lion? Before going to this question, if you are new to this channel, please subscribe the channel, and if you like the video, please place the like button and also share this video to your friends. तर हु इज अ लाईन, कोण खोटे बोलतं याच्यामध्ये? कॉकरोच. आय हॅव अ 5 legs. सो द आन्सर, कॉकरोच इज अ लाईन. इट हॅज अ 6 legs. Then B, hen. My toes are webbed. So the answer, hen is a lion because hen's toes are not webbed. त्याचे जाळीदार असतात का? कोंबडीचे टोज किंवा पायाचे जे अंगठे आहेत ते जाळीदार असतात का? नसतात. तर डक हॅज अ वेब्ड टोज. C, cactus. My freshy green part is a leaf. Then cactus is a lying. Cactus खोटे बोलतो. It's a freshy green part is a stem, not a leaf. Then fourth question. Read each of the following statements. Write a paragraph about adaptation with reference to each statement. A question. There is a extreme heat in a deserts. वाळवंटामध्ये खूप उष्णता असते. Answer. First point. Plant's stem is a fleshy. Leaves get modified into thorns to reduce loss of water. Stem perform photosynthesis in the absence of leaves. According to animal, animal have cushioned soles, hump, long legs, and nostrils are protected by folds of skin. Eyelashes are long and thick. B. Grassland are lush green. Answer. Insects like grasshoppers have a green color so they can be camouflaged amidst grasses. C. We hide. आम्ही लपून बसतो. Answer. In an equatorial region, grasses are very tall. So, to protect themselves, animals like a tiger, elephants, and deer remain hidden in these tall grasses. D. We have a long ears. Answer. It helps the animal to receive sound from long distance. लांबचा आवाज येण्यासाठी त्यांचे कान मोठे असतात and they can protect themselves from predator. Now next is the fifth question. Answer the following. In that A question, why is the camel called the sheep of the desert? उंटाला वाळवंटातील जहाज असं का म्हटलं जातं? See the answer. Camel lives in a desert easily due to the following adaptation. तर त्याच्याकडे काही तशा adaptations आहेत. It has a long legs and cushioned soles which keeps the body of camel above the sand, and cushioned soles do not allow to sink in a sand while walking. Then next, the nostrils are protected by folds of skin. त्याचे नाक हे झाकलेले आहे. The next, the eyelashes are long and thick. म्हणजे त्याच्या ज्या पापण्या आहेत त्या पापण्या जाड आहेत आणि लांब आहेत जेणेकरून त्याच्या डोळ्यामध्ये वाळू उडू नये. It has a hump which stores fat, so it helps camel to survive in a desert for many days without food and water. Due to the above adaptations, camel is used to carry people and transport goods from one place
टू अनदर प्लेस इन अ डेझर्ट. सो त्याचं एका जाग्याहून दुसऱ्या जागेला जाण्यासाठी या उंटांचा त्या ठिकाणी वापर केला जातो. आणि देअरफॉर कॅमेल इज कॉल्ड द शिप ऑफ द डेझर्ट. म्हणूनच त्याला वाळवंटातील जहाज असं म्हटलं जातं. नेक्स्ट वन इज द बी. हाऊ कॅन द प्लांट्स लाईक कॅक्टस अँड अकेसिया लिव्ह इन अ डेझर्ट विथ स्केअर्स वॉटर? Now the answer is the plants like cactus and acacia lives in a desert with scarce water due to the following adaptations. तर त्यांच्याकडे खालील प्रकारचे adaptations आहेत, अनुकूलता आहे. तर काय अनुकूलता आहे बघा त्यांच्यामध्ये. Leaves are like a small needles or have been modified into thorn. As a result, they lose very little water by evaporation. The stem stores water and food, so it is a fleshy. The stems are green and they perform photosynthesis in absence of leaves. Their roots penetrate deep into the soil in search of water, and there is a thick layer of a waxy substance on the stems. C question. What is the inner relationship between adaptation of organism and their surroundings? C student, what the answer? Answer for point first. Adaptations of organisms depend on the changes in the surroundings. Second, to adjust with those changes in the surroundings, adaptation take place gradually and continuously in the organisms. Third, changes that take place in the various organs and life processes of organisms enable them to live, feed, reproduce, to penetrate themselves, and to protect themselves from their enemies in a specific surroundings, depending upon the habitat and its geographical conditions, are called adaptation. त्यांचं खाणं, राहणं, तसंच त्यांचं रिप्रोडक्शन आणि शत्रूपासून स्वतःचं संरक्षण करणं, या सगळ्या गोष्टी डिपेंडिंग अपॉन द हॅबिटेट अँड इट्स जिओग्राफिकल कंडिशनवरती असतात. सो त्यालाच सगळ्याला जी अनुकूलता असं म्हटलं जातं. नाव नेक्स्ट वन इज द डी क्वेश्चन. स्टुडंट, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ. Next one is the D question. How are organisms classified? And see the answer. Different scientists have used different criteria and independently classified plants and animals. A hierarchy is formed in the classification that starts with the kingdom Animalia or kingdom Plantae. Further groups and subgroups are formed depending upon basic similarities and differences. तर दोन ग्रुप केले, एक प्राणी आणि वनस्पती, आणि पुन्हा त्याच्यामध्ये सब ग्रुप्स केले डिपेंडिंग अपॉन त्यांच्या सारखेपणावरती आणि त्यांच्यामध्ये जो फरक असतो त्याच्यावरती. दिस इज कॉल्ड अ हिरार्ची ऑफ अ क्लासिफिकेशन. बायनॉमियल nomenclature is used to identify each organisms. Accordingly, a scientific name has been assigned to each organism. तर त्याचे जे बायनॉमियल्स आहेत त्याच्यानुसार त्याला सायंटिफिक नाव दिलेलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स. फर्स्ट पार्ट इज अ जेनस अँड सेकंड इज अ स्पायसेस. तर त्याचा वर्ग कोणता आणि गट कोणता याच्यानुसार त्याचे हे दोन पार्ट केलेले आहेत. All identified organisms have been assigned to a binomial name as per the guideline of the International Code of Nomenclature. For example, इथे दिलेलं आहे बघा. फर्स्ट पार्ट जेनस, सेकंड पार्ट इज स्पायसेस. तर मँगोसाठी त्यांनी वर्ड दिलेला आहे मँगीफेरा, स्पेसियस इंडिका.
ह्युमन होमो, स्पेशियस आहे सॅपियन्स, होमो सॅपियन्स. ओके. सो स्टुडंट, या क्वेश्चन बरोबर आपल्या या चॅप्टरचा हा जो एक्सरसाइज आहे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू अँड बाय. तसेच तुम्हाला इतर कुठल्या स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.